राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज प्रचाराची सांगता। अर्ध्या तासानंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार। 15 तारखेला मतदान तर 16 तारखेला निकाल। नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांची बाईक रॅली। विरोधक फक्त बोलबच्चन, विकास करू शकत नाहीत। राज्यातील सर्व ठिकाणी महायुतीची सत्ता येणार, फडणवीसांना विश्वास। निवडणुकीत पैशांचा धुमाकूळ। कोणी पैसे वाटायला आलं तर कानाखाली वाजवा। चुकाल तर मुंबईला मुकाल। शाखा भेटीत उद्धव ठाकरेंकडनं मतदारांना साथ। राज ठाकरे यांचा पुण्यामध्ये प्रचार दौरा। मनसेच्या रॅली मार्गात भाजपचा सभा मंडप। दोन्ही कार्यकर्ते आमने सामने। पोलिसांच्या मध्यस्थीने वाद निवळला। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाकरेंची यंग ब्रिगेड मैदानात। शिवडीमध्ये आदित्य ठाकरे, अमित ठाकरेंचा एकत्रित रोड शो। ठाकरेंच्या शिवसैनिकांसह मनसैनिकांची ही मोठी गर्दी। दुबार मतदारांना जागच्या जागी फोडणार। काय कारवाई करायची ती करा। TV9 मराठीशी बोलताना अमित ठाकरेंचा इशारा। तर बोगस मतदारांचे पाय तोडायचे असतील तर बेहरामपाड्यात जा। नितेश राणे यांचा पलटवार। केवळ कार्यकर्ताच नाही तर दोन्ही पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय होणार। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर अजित पवार यांच्याकडनं भूमिका स्पष्ट। वरळी प्रभाग 193 मधील ठाकरेंच्या शिवसेनेचे हरीश वरळीकर यांच्यावर पैसे वाटण्याचा आरोप। अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळींकडनं व्हिडिओ व्हायरल। तर हरीश वरळीकर यांनी आरोप फेटाळले। हरीश वरळीकर पैसे वाटत असते तर ते आता भाजपमध्ये असते, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। तर सूर्यकांत कोळींवर अत्याचाराचे आरोप असल्यामुळे आम्ही तिकीट नाकारलं, आदित्य ठाकरे यांच्याकडनं स्पष्ट। नालासोपाऱ्यामधून 10,09,000ची रोकड हाती। दुचाकीवरून पाकिट आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पैसे घेऊन जाताना रंगेहात पकडलं। दोघे पोलिसांच्या ताब्यात। डोंबिवलीमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेना कार्यकर्त्यांची हाणामारी। भाजप कार्यकर्त्यावर कोयत्यानं हल्ला झाल्याचा आरोप। आरोपींच्या अटकेसाठी भाजप पदाधिकाऱ्यांचा मूक मोर्चा। राज ठाकरेंनी किती मराठी तरुणांना रोजगार दिला। मराठी तरुणांच्या नावाने पैसा जमा करण्याचं काम राज ठाकरेंनी केलं। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची टीका। छत्रपती संभाजीनगरमधून MIMचा सुपडा साफ झाल्यास मी स्वतःची दाढी काढणार, अन्यथा शिंदेंनी त्यांची दाढी काढावी, जलील यांचं आव्हान। तर चिल्लर माणसांना किंमत देत नाही, शिरसाटांचं प्रत्युत्तर। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 तारखेला निकाल। 50%